नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत कार्यकालीन कामगार ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याबाबत आलेली नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। विषय आहे कार्यालयीन कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याबाबत। संदर्भ आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये तसेच शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे व कामकाजात सुसूत्रता व्हावी, दस्तावेज सुरक्षित माहिती त्वरेने जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत। महाराष्ट्र शासनाच्या कार्यकालीन सर्व सेवा ऑनलाईन करणे अपेक्षित आहे। माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांनी VC दिलेल्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर वगळता इतर सर्व कार्यालये ई-ऑफिस प्रणालीमध्ये कार्यान्वित झालेली आहेत। तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या निर्देशान्वये इतर ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत निर्देश आहेत। ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्ण तयारी करून ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण सर्व कार्यालयांनी करणे क्रमप्राप्त आहे। त्यानुसार कार्यालयीन कामकाजासाठी दिनांक 1/8/2025 पासून फक्त ई-ऑफिस प्रणालीचाच वापर केला जाईल याची नोंद सर्व कार्यालयांनी घ्यावी। सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी ई-ऑफिस प्रणालीबाबत सर्व कार्यालयांवर संनियंत्रण ठेवावे व कार्यालयांनी केलेल्या कामकाजाचा दैनंदिन आढावा मला देण्यात यावा। तसेच सर्व कार्यालयांनी दिनांक 1/8/2025 पासून नसत्या ई-ऑफिस प्रणालीद्वारे सादर होतील याची दक्षता घ्यावी, असे रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी म्हटले आहे। प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव अग्रेषित केले आहे। श्रीमती वरिष्ठ लिपिक वरिष्ठ कार्यालय कनिष्ठ सहाय्यक प्रसूत कार्यालय यांचे योग्य कार्यवाहीस्तव प्रत कार्यवाहीस्तव अग्रेषित ई-ऑफिस प्रणालीबाबत सर्व कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याबाबत योग्य करावी। तर ही होती कार्यालयीन कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्यात येणारे एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट येणाऱ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।